प्रियांनो, इसहाकाचं कुटुंब सुंदर कुटुंब होतं. पती हा पत्नीवर प्रेम करत आहे व पत्नी ही पतीला सांत्वन देत आहे. हे आहे सुंदर अशा कुटुंबाची व्यवस्था. देवाला जी पाहिजे तशी कौटुंबिक व्यवस्था. तुम्ही असे बनले तर किती बरं होईल. एवढ्या चांगल्या पती पत्नीच्या जीवनामध्ये एक समस्या आली. ती समस्या अशी होती, ती कोणी दूर करू शकत नव्हते, ते स्वतःही करू शकत नव्हते, अशी ती होती. ही पती पत्नीमधील समस्या होती. पत्नी रडत होती, व्याकुळ झाली होती. तेव्हा तिच्याकडे पाहून त्या पतीने काय केलं माहितीये? परमेश्वराकडे जाऊन विनवणी केली. परमेश्वरा, आम्ही तुझी इच्छा पूर्ण केली. तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही लग्न केलं. पोटचं फळ ही तुझी देणगी आहे, पण माहिती नाही का, आमच्या घरात ते पोटचं फळ आलं नाही. माझी पत्नी यामुळे दुःखी आहे. तिचं रडणं मला पाहवत नाहीये. परमेश्वरा, कृपा करून माझ्या पत्नीवर दया करून एक सुंदर असं बाळ तू आम्हाला दे देवा. असं परमेश्वराकडे जाऊन इसहाकाने विनवणी केली. तेव्हा इसहाकाची विनंती परमेश्वराने ऐकली. त्याची विनवणी ऐकून परमेश्वर देवाने एक मुलगा मागितल्यावर देवाने किती मुलं दिले? 2 मुलं दिले. प्रिय भाऊ व बहिणींनो, आपल्या मागण्या व आपल्या कल्पना यांच्या पलीकडे अद्भुत रीतीने उत्तर देणारा परमेश्वर माझा प्रभू येशू आहे. जेव्हा त्यांच्या कुटुंबात समस्या आली, ते भांडत बसले नाही. त्यांनी काय केलं? पतीने काय केलं सांगा? परमेश्वराकडे जाऊन प्रार्थना केली. तुमच्या कुटुंबात समस्या आहे का? लढू नका. आरडाओरड करून, गोंधळ घालून आपल्या कुटुंबाला उद्ध्वस्त करू नका. कुटुंबाची व्यवस्था स्थापणारा देव आहे व त्या कुटुंब व्यवस्थेचं रक्षण करणाराही देवच आहे. तुटत असणाऱ्या कुटुंबाला सावरणारा देखील देवच आहे. तो कधी रक्षण करेल माहित आहे? जेव्हा तुम्ही देवाकडे जाऊन तुम्ही आपली कौटुंबिक समस्या त्याला सांगाल तेव्हा. इसहाकाने आपल्या कुटुंबातल्या समस्येविषयी जेव्हा देवाला सांगितलं, देवाने ऐकलं. प्रियांनो, प्रिय भाऊ व बहिणींनो, माझा देव हा प्रार्थना ऐकणारा देव आहे. का माहितीये? त्याचे डोळे आहे, तो पाहत असतो. त्याचे कान आहे, तो ऐकतो. त्याचं हृदय आहे, तो तुमचे कष्ट समजून घेऊन तुमच्या मागण्या आणि कल्पना यांच्या पलीकडे उत्तर देण्यास तो सामर्थ्य आहे. असा देव जर तुमच्याकडे आहे तर भांडण का करायचं? का लढाया करत राहणार? देवाकडे जाऊन तुम्ही प्रार्थना कराल तर, बहिणींनो, ऐकत आहात का? निश्चित देव तुम्हाला उत्तर देईल. कौटुंबिक समस्या तेथे आली, त्यांची ती समस्या सुटली किंवा नाही? सुटली. प्रियांनो, कुटुंबामध्ये समस्या आल्यावर त्यांनी प्रार्थना केली, तेव्हा देवाने ती समस्या दूर केली. आता आणखी एक समस्या आली. ती कोणती होती की दुष्काळाची समस्या आली. चला पाहूया 26 अध्याय 1 वचनापासून. पूर्वी अब्राहमाच्या दिवसात दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ठ्यांचा राजा अबिमेलेक ह्याच्याकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्याला दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नकोस. मी सांगेन त्या देशात राहा. त्या देशात उपरा असा राहा. मी तुझ्या बरोबर असेन आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईल आणि मी तुझा बाप अब्राहम ह्याच्याशी वाहिलेली शपथ खरी करीन. मी आकाशातील ताऱ्यां इतकी तुझी संतती वाढवीन. हे सर्व देश तुझ्या संततीला देईल आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. कारण अब्राहमाने माझा शब्द मानला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले. कुटुंबामध्ये जेव्हा समस्या आली तेव्हा त्याने प्रार्थना केली. ती समस्या दूर झाली, परंतु आता एक दुष्काळाची समस्या आली. आता सर्व ठीक आहे हा विचार करत असताना अचानकच दुष्काळ पडला. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, कृपया लक्ष द्या. जे आत्मिक होते, आत्मिक जीवन जगत होते, त्यांच्या आयुष्यामध्ये व त्यांच्या कुटुंबामध्ये समस्या आली आणि आता त्यांना एक आर्थिक अडचण आली, म्हणजे दुष्काळ पडला. पोट भरणं देखील अवघड झालं. जनावरांसाठी चारा देखील राहिला नाही. जीवन जगणं आता अवघड झालं. काय करावं सुचत नव्हतं. कालपर्यंत सर्व ठीक होतं, पण आज अन्न मिळणं अवघड झालं. आज आपल्यात असे कुणी आहेत का? पास्टर, कालपर्यंत सर्व चांगलं होतं. 4 लोकांना मी जेवण खाऊ घालू शकत होतो. 4 लोकांना मदत करेल अशी माझी परिस्थिती भक्कम होती. पण माहिती नाही काय झालं, अचानक माझा व्यापार डबघाईत गेला. अचानक एका झटक्यात मोठी हानी झाली. अचानक माझी नोकरी निघून गेली, कारणही मला सांगितलं नाही. अचानकच माझी मिळकत येणं बंद झालं. अचानक माझी कमाई अडवण्यात आली.
माहिती नाही का आज माझ्या मुलांचं संगोपन करणं होत नाहीये. त्यांची कॉलेज फी, स्कूल फी भरणं अवघड जात आहे. ज्या वस्तू आमच्याकडे होत्या त्या सर्व आम्ही गहाण ठेवल्या आहेत. आमच्यावर अचानक कष्ट येत आहेत. का हे कष्ट आलेले आहेत? आता माझ्या आजूबाजूचे लोक मला प्रश्न करत आहेत, काय झालं तुमच्या त्या परमेश्वर देवाचं? आम्ही सांगत होतो त्या देवाकडे जाऊ नका, त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवू नका. आमचं ऐकलं नाही, विश्वास ठेवला. पहा आता काय झालं. प्रियांनो, कित्येकदा ज्या बहिणीला मुलबाळ नाही त्यांच्याकडे पाहून लोक बोलतात, तू श्रद्धा ठेवलीस तर अशा देवावर ठेवली, पहा आता त्या देवाने तुला काय दिलं. म्हणजे अर्थ काय झाला? येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तिला मूल झालं नाही. पण आज जगातील बहुतांश लोक अनेकशा दैवतांवरती विश्वास ठेवतात ना, मग त्या सर्वांना 10 मुलं, 20 मुलं, 30 मुलं असे जन्माला येत आहेत का? असं तर नाहीये ना. या जगात असं कोणी म्हणू शकतं का, यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला मूल होईल, गॅरंटी आहे? सांगा जरा, कोणी एक तरी दाखवा. यावर विश्वास ठेवाल तर गर्भाचं फळ मिळेल, गॅरंटी आहे. यावर विश्वास ठेवा, नोकरी मिळण्याची गॅरंटी आहे. यावर विश्वास ठेवला तर आरोग्य मिळेल, गॅरंटी आहे. कोण बोलू शकतं का? जर कोणी हे बोलू शकत नाही तर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे तुम्हाला मूल झालं नाही, येशूवर विश्वास ठेवल्यामुळे तुमचा व्यवसाय डबघाईत गेला व त्या येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने तुमच्या जीवनात हे कष्ट आले आहेत. मी एक गोष्ट सांगत आहे, येशू ख्रिस्ताशिवाय तुम्ही जीवन जगले तरी कष्ट येतील आणि येशू ख्रिस्तात असतानाही तुमच्या जीवनात कष्ट येतीलच. मग फरक काय आहे पास्टर? जेव्हा येशू तुमच्या जीवनात नव्हता तुम्ही कष्ट एकट्यानेच भोगले, पण जेव्हा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात येईल ते कष्ट तुम्हाला एकट्याला भोगावे लागणार नाही. प्रभू तुमच्या सोबत राहील. तुमचे ते कष्ट परमेश्वर देव देखील उचलून घेईल, विजय देईल व तुम्हाला देखील तो विजयी बनवेल. हेच माझ्या देवाचं वैशिष्ट्य आहे. यामुळे प्रिय भाऊ व बहिणींनो, तुमच्या जीवनात कष्ट आल्यावर, संकट आल्यानंतर, आजार आल्यानंतर निराश होऊ नका. देवा तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तेव्हा मी चांगला होतो. बाप्तिस्मा घेण्या अगोदर मी खूप चांगला होतो देवा. चर्चमध्ये येण्या अगोदर सर्व काही चांगलं होतं. चर्चमध्ये आल्यावर जीवनात हे कष्ट आले. येथे आल्यानंतरच माझ्या जीवनात हे अपमान आले. येथे आल्यानंतरच माझ्या जीवनात हे आजार आले. असं तुम्ही देवाला बोलू नका. प्रियांनो ऐका, योसेफाला विकून टाकण्यात आलं तेव्हा त्याने खूप दुःख भोगलं. त्याला बेड्यांनी बांधण्यात आलं. त्याला खूप इजा झाल्या. जो गुन्हा त्याने केला नाही त्यासाठी त्याला तुरुंगात टाकलं. पण ऐका, जेव्हा हे सर्व घडत होतं देव योसेफाच्या बरोबरच होता. योसेफाला त्याच्या भावांनी विकून टाकलं. एक नोकराप्रमाणे तो एका घरामध्ये जॉईन झाला. त्याच्यावरती खोटे दोषारोप लावण्यात आले. परंतु देव योसेफाच्या जीवनामध्ये जे कार्य करू पाहत होता यांच्यापैकी काहीही त्याला थांबवू शकले का? त्याच्या भावांनी त्याचा द्वेष केला, वैर धरलं, त्याला त्यांनी विकून टाकलं व शेवटी योसेफ जो एका राजकुमाराप्रमाणे होता, एका घरामध्ये त्याला गुलाम म्हणून जॉईन व्हावं लागलं. जेव्हा तो खरेपणाने जगत असताना, कोणताही अपराध नसताना त्याला तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा त्याला निश्चित वाटलं असेल की माझ्या भावांनी मला दूर केलं, माझ्या वडिलांपासून दूर नेलं आणि आज एक गुलाम म्हणून मी काम करत असताना, प्रामाणिकपणे मी जगत असताना केवळ तिच्यासोबत पाप केलं नाही, यामुळे त्या मालकिनीने माझ्यावर आरोप केले, मला तुरुंगात टाकलं. माझ्या स्थितीचं आता काय होईल? हे देवा, माझ्या जीवनात तू आता काय करशील? योसेफा, तुझा जन्म झाला तेव्हाच मी तुला प्रधानमंत्री बनवण्याचं ठरवलं आहे व मी निश्चित तुला प्रधानमंत्री बनवणार आहे. तू कसं बनवशील देवा? मला इथे तुरुंगात टाकलं आहे. त्यांनी तुला तुरुंगात टाकलं आहे, पण मी तुला सिंहासनावर पोहोचवणार आहे. धैर्य धर. देवाने बनवलं की नाही? त्याला बनवलं की नाही? आता माझा प्रश्न काय आहे की तोपर्यंत त्याने आपल्या आयुष्यात ज्या समस्यांचा सामना केला त्या सर्व योसेफाला प्रधानमंत्री बनण्यासाठी सहाय्यक ठरल्या किंवा बनण्यापासून अडखळण ठरल्या? बोला, सांगा. थोडं पाठीमागे जाऊ. योसेफा, तू प्रधानमंत्री बनून आता सिंहासनावर बसलास ना? हो, मी बसलो आहे. या अगोदर तू कोठे होतास? तुरुंगात होतो. तुरुंगामध्ये असताना कोणाला भेटलास? फारोकडे काम करणाऱ्या प्यालेबदाराला मी भेटलो. तुझ्याबद्दल त्या फारोला कोणी नेमकं सांगितलं? तुरुंगामध्ये जो प्यालेबदार होता ना त्याने सांगितलं. पण जर तू तुरुंगात आलाच नसतास तर मी त्या प्यालेबदाराला भेटलोच नसतो. जेलमध्ये येण्यासाठी काय झालं पाहिजे? त्या मालकिनीने माझ्यावर आरोप ठेवले पाहिजे. तिने तुझ्यावर दोषारोप लावला, यामुळे तुरुंगात तू आलास, ठीक आहे. तिने तुझ्यावर आरोप करण्यासाठी तू कुठे असलं पाहिजे होतंस? तिच्या घरात असलं पाहिजे होतं. तू त्या घरात एक गुलाम म्हणून जॉईन झाला, त्यामुळे ती आरोप लावू शकली. आरोप लावला, यामुळे तू तुरुंगात आलास. ठीक आहे, तुरुंगात आला, यामुळे तू प्यालेबदाराला भेटलास आणि प्यालेबदाराला भेटला यामुळेच बोला
फारोकडे आलास आणि फारोकडे आला यामुळेच सिंहासनावर बसू शकला. सिंहासनावर बसला आहेस तर त्या फारोकडे तुला यावं लागलं होतं. सिंहासनावर बसू शकलास तर तू फारोकडे आला. फारोकडे येऊ शकला आहेस तर पॅलेबदाराशी तुझी ओळख झाली. पॅलेबदाराशी ओळख झाली आहे तर तू तुरुंगात आला यामुळे. तू या तुरुंगात का आलास? तिने तुझ्यावर दोष लावला यामुळे. तिने दोष लावला आहे तर तू नौकर म्हणून जॉईन झाला. नौकर म्हणून जॉईन होण्यासाठी तुझ्या भावांनी तुला विकलं. त्यांनी विकलं यामुळे तू गुलाम बनला. तू गुलाम बनून जॉईन झाला यामुळे तिने आरोप लावला. आरोप लावल्यामुळे तू तुरुंगात आला. तुरुंगात आल्याने पॅलेबदाराला भेटू शकला. त्याला तू भेटू शकला यामुळेच फारोला तुझ्याविषयी सांगितलं. फारोला सांगितल्यामुळे त्याने तुला बोलावलं. फारोने तुला बोलावलं. तू स्वप्नाचा अर्थ सांगितला यामुळे तू काय बनलास? तू प्रधानमंत्री बनला. आता तू सांग योसेफ, आता तू काय म्हणतोस? मी काय बोलणार देवा? मला तू तुरुंगात टाकलं हेच? हा बोला. चांगलं झालं. तुरुंगामध्ये टाकलं जायचं तर तिने आरोप केला पाहिजे. तिने आरोप केला हे चांगलं झालं. तिच्या घरात मला जाण्यासाठी एक नौकर म्हणून, एक गुलाम म्हणून मला विकल्या गेलं पाहिजे. मला विकल्या गेले तर माझ्या भावांनी केलेली ती चूक आहे. परंतु त्या सर्वांनी केलेल्या सर्व चुकांना सहन करत जेव्हा योसेफ गेला तेव्हा शेवटी योसेफ काय बनला? प्रधानमंत्री बनला. प्रिय भाऊ व बहिणींनो, योसेफ जेव्हा प्रधानमंत्री बनला तेव्हा तो आपल्या भावांना काय म्हणाला माहितीये? तुम्ही माझं वाईट करण्याचा विचार केला, परंतु परमेश्वराने त्या वाईटाला माझ्या भल्यामध्ये बदलून टाकलं. म्हणजे आज तुमच्या जीवनामध्ये जी हानी म्हणून दिसून येत आहे, जे कष्टाप्रमाणे दिसत आहे, दुःखांप्रमाणे दिसत आहे, अश्रूंसारखं वाटत आहे, परंतु जे काही तुमच्या जीवनामध्ये घडत आहे ते परमेश्वराच्या नजरेआड घडत नसतं. बायबल सांगतं तुमच्या डोक्यावरील एक केस देखील देवाची इच्छा असल्याशिवाय खाली पडणार नाही. म्हणजे आज ज्या कष्टांचा सामना तुम्ही करत आहात ते देवाची परमिशन घेऊनच आलेले आहेत. देवाने जर त्यांना परवानगी दिली आहे तर देवाने तुमच्या जीवनात तुमचं भलं करण्यासाठी परवानगी दिली आहे. हाच त्याचा अर्थ आहे. यामुळे प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज तुमच्या जीवनातील कष्टांमुळे, आज तुमच्या जीवनातील हानीमुळे, क्लेशांमुळे, अश्रूंमुळे, दुःख व आजारामुळे, अश्रूंमुळे, दुष्काळांमुळे तुम्ही निराश होऊ नका. जर ते तुमच्या जीवनात आले आहेत तर देवाने त्यांना येऊ दिले आहेत तर त्या पाठीमागे देवाने मोठे आशीर्वाद आणि मोठे उपहार ठेवलेले आहेत. यामुळे देवाने ते येऊ दिले. विश्वास ठेवा व धैर्याने राहा. भाऊ आणि बहिणींनो, आत्मिक जीवनामध्ये दुष्काळ येतील, कष्ट येतील, सर्व काही ठीक आहे असं वाटत असताना अचानक तिथे दुष्काळ आला. इसहाक, रिबेका व त्याचं कुटुंब दुष्काळाचा सामना कसा करावा न समजल्याने ते कोठे गेले सांगायचं तर ते पलिष्ठांच्या देशात गेले. जेव्हा ते त्या पलिष्ठांच्या देशामध्ये गेले, परमेश्वर देव इसहाकाशी बोलला. देव म्हणाला, दुष्काळ पडलेला आहे ना, यामुळे तू पलिष्ठांच्या देशात आलास. मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. दुष्काळाकडे पाहून घाबरू नकोस. या कष्टांकडे पाहून घाबरू नको. मी जी प्रतिज्ञा तुला दिली आहे त्याकडे तू पहा. ती प्रतिज्ञा अशी आहे की मी तुझा वंश अतिशय वाढवणार आहे. मी तुझ्या संततीच्या द्वारे एक मोठं राष्ट्र करणार आहे. तुझ्या बापाशी जो करार मी केलेला आहे तो मी तुझ्या जीवनात पूर्ण करणार आहे. जेव्हा कष्ट आले, जेव्हा दुष्काळ आला, जेव्हा ते भुकेने व्याकुळ होऊ लागले, जेव्हा पोट भरण्यासाठी अन्न नव्हतं व शेवटी आपली भूक भागवण्याकरिता जो देश ठाऊक नाही तेथे रिबका आणि इसहाक गेल्यावर देव त्यांच्याशी दुष्काळाविषयी बोलला किंवा दिलेल्या अभिवचनाबद्दल बोलला? सांगा. प्रतिज्ञेविषयी बोलला. याचा अर्थ काय झाला? तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये दुःख, अडचणी व कष्ट जेव्हा येत असतात, तुम्ही व मी कशाची आठवण केली पाहिजे? तुम्ही आणि मी कशाकडे पाहायचं आहे? आमच्या आजूबाजूच्या विपरीत वातावरणाकडे पाहायचं नाही, कष्ट आणि अडचणींकडे पाहायचं नाही. देवाने दिलेल्या अभिवचनांकडेच आपण पाहायचं आहे. ते जे कष्ट आहेत ते तात्पुरते आहेत. ते जे क्लेश आहेत थोड्या दिवसांपुरते आहेत. हे दुःख थोड्या दिवसांपुरते आहेत. ते अपमान थोड्या दिवसांपुरतेच आहेत. आज ज्यांचा सामना तुम्ही करत आहात ते अपमान थोड्या काळापुरतेच आहेत. कारण ज्या देवाने अभिवचन दिलेलं आहे ते तो निश्चितपणे पूर्ण करणार आहे. जेव्हा ते अभिवचन पूर्ण होईल तेव्हा ही निंदा, हे अपमान व हे सर्व काही दूर होईल. देव त्यांना दूर करेल. जर तुमच्यात हा विश्वास असेल तर तुम्ही काय कराल माहित आहे? अभिवचनावरती तुम्ही निर्भर राहणार. जेव्हा इसहाक दुष्काळातून चाललेला होता तेव्हा देव दुष्काळाबद्दल काही बोलला नाही. तो कशाबद्दल बोलला? प्रतिज्ञेविषयी तो बोलला. याचा अर्थ माहितीये? इसहाक ऐक, हा दुष्काळ काही दिवसांपर्यंत आहे, काही दिवस चालेल.
त्यासाठी खूप जास्त चिंता करण्याची गरज नाहीये, कारण तुझ्याप्रती माझ्याकडे ज्या योजना आहेत त्या अतिशय उत्तम आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज जीवनामध्ये थोडेसे कष्ट आले असतील, दुःख व अडचणी आल्या असतील तर त्यावरच मन लावू नका, कारण त्या काही दिवसांपुरत्याच आहेत. त्या थोड्या दिवसांपुरत्याच आहेत. आता तुम्ही म्हणाल, पास्टर तुम्ही म्हणता थोडे दिवसांपुरतेच आहे, काही काळापुरते राहील, असं बोलून तुम्ही आमचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करता. हे खरं आहे म्हणता का? पाहूया वचनामध्ये, 1 पेत्र 5 अध्याय 7 वचन. कारण तो तुमची काळजी घेतो. कोण घेतो प्रियांनो? प्रियांनो, आपला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याविषयी काळजी घेतो, चिंता करतो. आपल्या समस्येबद्दल त्याला काळजी आहे. आज ज्या गोष्टीविषयी तुम्ही काळजी करत आहात त्याबद्दल देवालाही काळजी आहे. म्हणजे तुमच्याविषयी तो काळजी करतो. यामुळे तुम्ही आपली सर्व चिंता, काय म्हटलं आहे, त्याच्यावरती टाका. एक दिवस एक सेवक त्यांच्या सेवेमध्ये ज्या गरजा होत्या त्याविषयी खूप काळजीमध्ये होते, खूप चिंतेत होते. ते खूप रडत होते, खूप अश्रू गाळत होते, अतिशय दुःखात होते. त्यांना झोपही येत नव्हती. अंथरुणावर पडून अतिशय निराश आणि हताश झालेले होते. तेवढ्यात कुणीतरी येऊन त्या सेवकाला जागी केलं. तेव्हा ते सेवक जे अतिशय दुःखी आणि व्याकुळ होते, त्यांनी डोळे उघडून पाहिले. तेव्हा कुणीतरी व्यक्ती बोलत होता, मुला, तू झोपून जा. तुझी काळजी तू माझ्यावर टाक व तू झोपी जा. तू कोण आहेस? ज्याने तुझ्यासाठी आपला प्राण दिला तो प्रभू येशू ख्रिस्त मी आहे. सेवा मी दिलेली आहे. तुला सेवकही मी बनवला आहे. सेवेमधील अडचणी सोडविणारा देखील मीच आहे. मग तू का चिंता करत आहेस? तू शांतीने झोपून जा. तुझी समस्या काय आहे ती मी पाहतो. मी त्या समस्या सोडवेल. माझ्या प्रिय भावांनो व बहिणींनो, आज देव तुम्हाशी हेच बोलत आहे. तुम्ही का चिंता करत आहात? का काळजी करत आहात? तुम्ही का अस्वस्थ होत आहात? मी तुम्हाला विकत घेतलेलं आहे. माझं मौल्यवान रक्त मी तुम्हासाठी दिलेलं आहे. मला तुमची काळजी आहे. तुमच्या सर्व अडचणी मी सोडवणार आहे. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. प्रियांनो, आपला परमेश्वर किती अद्भुत आहे. तो आपली काळजी घेतो. माझ्याकडे लक्ष देणारं कोणी नाही, माझी काळजी घेणारं कोणी नाही, मला समजून घेणारं कोणी नाही असं तुम्हाला वाटत आहे. पण तुमची काळजी घेणारा, तुम्हाविषयी विचार करणारा, तुमचे कष्ट दूर करणारा एक आहे व त्याचं नाव येशू ख्रिस्त आहे. कोणी नाही असं का म्हणता? जीवापाड प्रेम करणारा प्रभू आहे. तर काळजी करू नका. त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. यामुळे काय केलं पाहिजे? आपली चिंता देवावर टाका. आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका. का टाकल्या पाहिजेत? सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे रहा, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातील तुमच्या बंधू वर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहेत. आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाचारण केले, तो कृपेचा देव तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर स्वतः तुम्हाला पूर्ण दृढ व सबळ करील. कष्ट कधीपर्यंत राहतील? कधीपर्यंत राहतील दुःख? कधीपर्यंत राहतील अपमान? आर्थिक अडचणी कधीपर्यंत राहतील? आजाराच्या समस्या कधीपर्यंत राहतील? केवळ थोड्या काळापर्यंत. हे लक्षात ठेवा. इसहाका, आयझॅक, दुष्काळ दुष्काळ म्हणून तू चिंतेत पडत आहेस. हा थोड्या दिवसांपुरता आहे. चिंता करू नकोस. मी तुला बहुगुणित करीन. मी तुला अति आशीर्वादित करीन. मी तुला इतकं फलसंपन्न करील की लोक तुझ्याकडे पाहून तुझा हेवा करतील. एवढा भरपूर तुला आशीर्वाद देईल. तू दुष्काळ दुष्काळ काय करतोस? हा केवळ थोड्या दिवसांपुरताच आहे. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आज माझा देव तुम्हाला एक अभिवचन देत आहे. कष्ट आले, दुःख आले असं म्हणून, आर्थिक अडचणी आल्या आहेत, हातात 1 रुपया देखील नाही, बँक बॅलन्स नाही, कर्ज फेडायचं आहे, EMI भरायचे आहेत, हा विचार करून तुम्ही अस्वस्थ होत आहात.
पत्नी आणि मुलांकडे लक्ष देऊ शकत नाही, त्यांना पोटभर अन्न खाऊ घालू शकत नाही, हा विचार करून तुम्ही अस्वस्थ होत चाललेले आहात. माझ्या पत्नी आणि मुलांना उपाशी ठेवण्यापेक्षा आज आम्ही मरून गेलेलो बरे आहेत असा तुम्ही विचार करत आहात. माझा देव काय म्हणत आहे माहितीये? आज जे लोक तुम्हाला प्रश्न करत आहेत, जे लोक आज तुम्हाविषयी थट्टा करत आहेत, ज्या लोकांकडून तुम्ही कर्ज घेतलं आणि ते फेडू न शकल्यामुळे जे लोक तुम्हाला आज धमकावत आहेत, त्या सर्वांपेक्षा अधिक भरपुरीने परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल असा दिवस येत आहे. तो दिवस येणार आहे. ज्यांनी तुम्हाला प्रश्न केला, ज्यांनी तुमची निंदा केली, ज्यांनी तुम्हाला तंग केलं, ज्यांनी तुम्हाला अपमानित केलं व ज्यांनी तुमची थट्टा केली, त्या सर्वांपेक्षा अधिक परमेश्वर देव तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तो दिवस येत आहे. हे मी कसं सांगू शकतो? चला आपले बायबल उघडूया. 26व्या अध्यायामध्ये जाऊया. दुष्काळ पडला म्हणून तू चिंता करत आहेस, खूप जास्त दुःख करत आहेस. खाण्याकरिता एक वेळचं अन्न नाही असं म्हणून तू दुःख करत आहेस. पण एक मिनिट तू थांब, मी तुला खूप आशीर्वादित करीन, एवढं तुला आशीर्वादित करीन की. पहा देव काय म्हणाला 26व्या अध्यायातील 12 वचनापासून पहा. इसाहकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. तो थोर झाला आणि उत्तरोत्तर उत्कर्ष पाऊन मोठा संपन्न झाला. तो कळप, खिल्लारे व पुष्कळ दासदासी ह्यांचा धनी झाला. तेव्हा पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. पलिष्टी त्याचा हेवा करू लागले. पलिष्टी लोक त्याचा हेवा करू लागले. इसाहका, तू दुष्काळ दुष्काळ करत बसला आहेस. हे दुष्काळ व हे कष्ट बोला थोड्या दिवसांचेच आहेत. हे थोडेसे दिवस निघून गेल्यानंतर ज्यांच्या समोर तू हात पसरून अन्न मागण्यासाठी गेला होतास, तेच लोक तुझ्या आशीर्वादांकडे पाहून, मी दिलेले आशीर्वाद पाहून ते हेवा करतील, एवढं तुला आशीर्वाद देईल. आजचे जे कष्ट आहेत ते थोड्या दिवसांपुरतेच आहेत. हे त्या दिवशी देव इसाहकाशी बोलला. आज जे आपण देवाचे मुलं आहोत त्या आपल्याला तेच अभिवचन देव आपल्याला देत आहे. आपल्यामध्ये त्या प्रतिज्ञेचा स्वीकार करणारे जर कुणी आहेत तर, देवा तू माझ्याशी बोललेला आहेस, मी तुझ्यावर विश्वास ठेवत आहे असं बोलणारे आपले हात दाखवा. चला आपण मिळून प्रार्थना करूया. प्रार्थनेमध्ये माझ्यासोबत सहभागी व्हा. महान व अतिपवित्र प्रेमळ परमेश्वर देवा, अतिशय स्पष्टपणे आज तू आम्हा सर्वांशी बोलला आहेस. वचनाप्रमाणे चालत असलो तरी देवा, जगामध्ये जसं सर्वांच्या जीवनात कष्ट येत असतात, दुःख येतात, क्लेश येतात, ते आमच्या जीवनात देखील येतील. त्यांच्यात व आमच्यात एकच फरक आहे की देवा तू आम्हा सोबत आहे. तू आमच्या सोबत राहिलास तर सैतान घेऊन येत असणारे संकट, विपत्ती त्यांनी आमची कोणतीही हानी करू नये याकरिता तुझ्या पंखाच्या आड लपवणारा तू महान परमेश्वर आहेस. हे सत्य आम्हा सर्वांनी जाणून घेऊन तुझ्यावर विश्वास ठेवून परमेश्वरा, आज जे काही दाखवून सैतान आज आम्हाला घाबरवित आहे, जे दाखवून सैतान आज आम्हाला भयभीत करून सोडत आहे, जे संकट दाखवून, जी परिस्थिती उत्पन्न करून, उभी करून आम्हाला भयभीत करून सोडण्याचा प्रयत्न करत आहे, त्या सर्व गोष्टींवरती देवा तू विजय मिळवण्याचं सामर्थ्य देणार आहेस. तू त्या सर्वांवरती आम्हाला विजय देणार आहेस. आज त्या सैतानाकडून आणण्यात आलेले संकट असतील, अडचणी असू शकतील किंवा विरोध असेल, आम्हाला घाबरवून सोडणाऱ्या त्या परिस्थिती असतील, परमेश्वरा त्या सर्वांना पूर्णपणे दूर करून उत्तम अशा स्थानामध्ये तू आम्हाला घेऊन जाणार आहेस. यासाठी तुला धन्यवाद देतो, स्तुती व गौरव करतो. आमचे नेत्र हे तुझ्याकडेच लागले पाहिजे. उठणाऱ्या लाटांकडे जर आम्ही पाहिलं तर देवा आम्ही बुडून जाऊ, जसा तो पेत्र बुडालेला होता. जर आम्ही तुझ्याकडे पाहत राहिलो तर उठत असणाऱ्या कोणत्याही समस्या आम्हाला स्पर्श करू शकणार नाहीत. आम्ही तुझ्याकडे पाहत आपल्या आत्मिक प्रवासाला पुढे चालवलं तर समुद्राचे लाटा कितीही वर उसळल्या त्या आम्हाला काहीच करू शकत नाहीत. हे सत्य आहे व यामुळे देवा केवळ तुझ्याकडेच पाहत विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू, त्या तुझ्याकडेच पाहत आमच्या आत्मिक प्रवासात पुढे जाण्याची कृपा तू दे. येशूच्या नावाने प्रार्थना मागतो बापा, आमेन.
तुमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.